भाजप आणि संघाच्या सर्वेवर भाजपच्या आमदारांचं भविष्य ठरणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षणे केली जाणार आहेत आणि या सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावरचा निर्णय घेतला जाणार आहे। याआधी भाजपकडून एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं। बहुतांश आमदारांची कामगिरी ही गेल्या सर्वेक्षणात असमाधानकारक होती। आता पुन्हा भाजप आणि संघाकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि त्यानंतर कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवलं जाणार आहे। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। पंकज, बातमी आपण पाहतोय 2 सर्वेक्षणे केली जाणार आहेत। भाजप आणि संघ या दोघांकडून ही सर्वेक्षणे केली जातील आणि त्यानंतर मग कुणाला उमेदवारी द्यायची याबद्दलची स्पष्टता येईल। मात्र आतापर्यंत जे सर्वे झालेले आहेत त्यातून एकंदरीत काय सांगता येतंय? कितपत नवीन चेहऱ्यांना संधी भाजपकडून दिली जाईल किंवा मग कितपत जे आधीचेच आमदार आहेत, आत्ताचे आमदार आहेत, विद्यमान आमदार, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल? विक्रांत, आधीच्या सर्वेमध्ये अनेक आमदारांचा परफॉर्मन्स जो आहे त्याच्यावरती नकारात्मक ज्या छटा आहेत त्या दिसून येत होत्या। नकारात्मक दृष्टिकोन त्याच्यामध्ये होता। याच्यामध्ये अनेक भरोशाचे आमदार जे आहेत त्यांच्याविषयी निगेटिव्ह रिपोर्ट होता आणि म्हणून आता दुसरे 2 सर्वे जे आहेत ते केले जाणार आहेत। एक संघाकडनं केला जाणार आहे आणि भाजपा, आणि या सर्वे नंतर पुन्हा एकदा आमदार कोण आहेत, कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे, कोणाला पुन्हा संधी द्यायची, कोणाला नाही द्यायची, हे सगळं ठरणार आहे। खरं तर संघाची असो किंवा भाजपाची सर्वे करण्याची पक्षाची संघटनात्मक यंत्रणा प्रचंड जी आहे ज्याला आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग आहे, प्रचंड मजबूत आहे। आणि असं असताना पुन्हा एकदा जो सर्वे केला जातोय त्याचं कारण या ग्राउंड लेवलच्या जे काही सर्वे केले गेले त्याच्यातून आमदारांच्या परफॉर्मन्सविषयी अनेक नकारात्मक पॉईंट्स तिकडे सांगण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सर्वे करावे लागत आहेत। विधानसभा निवडणुका अगदी कधी घोषित होतील अशी परिस्थिती, आणि असं असताना जर का आमदारांना योग्य पद्धतीने त्यांचं मूल्यांकन करून त्यांचं योग्य पद्धतीने त्यांना निरखून जर का उमेदवारी दिली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा कित्ता पुढे गिरवला जाऊ शकतो, ही काळजी भाजपकडनं घेतली जाते आणि संघाकडनं घेतली जाते। म्हणूनच हा सगळा खटाटोप केला जातो। विक्रांत, अगदी खरं आहे पंकज। खरं तर या सर्वेंमधून नेमकी काय माहिती समोर येते आणि त्यानंतर भाजप हायकमांडकडून काय निर्णय घेतला जातो या सगळ्याकडे आपले लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।